माझे नाव शकुंतला नारायण सुनकिनवार। आम्ही इथं नवी जुन्या पिपरीमध्ये मकान बांधून राहत होतो आणि सकाळी आंघोळ पाणी करून मी शेतावर गेली आणि 12 वाजे शेतावरून आली। जेवण घेतलं आणि जेवण केलं आणि आराम करतो म्हणून नुकतीच बाजेवर गेलं तर हवा धुवून आली। हवा धुवून मध्ये आम्हाला काही सुचत नव्हता। आम्ही 5 लोक कुटुंबात होतो। असा वाटत होता का कोणत्या मध्ये आपला जीवन लपवावे असा वाटत होता, असा सुचत नव्हता। आणि माझ्या घरी भिंत पडली आणि त्या भिंतीमुळे खूप डाळी वरण तांदूळ गहू सर्व नुकसान झाली। गॅस वगैरे गॅसचाही तो गोटा दबला आणि आता खाण्यासाठी आम्हाला असा येते का का करावा। गॅसची शेगडी मोडली आणि टीव्ही सोफे सर्व हे मोडले आणि टीन घरावरच्या खप्पर हे सुद्धा उडले। तर आम्हाला हेच विनंती आहे का शासनाने आम्हाला काहीतरी भरपाई द्यावे। आम्ही रोजी रोटी करून आपला जीवन सुखमय करतो आणि आपला जीवन जगवतो। पण माझी नम्र विनंती आहे शासनाला का आम्हाला भरपाई द्यावे हेच विनंती आहे। माझी पूर्ण नाव कोमल शिवशंकर तितिरमारे आहे। मी पिपरीला राहते आणि हा अचानक वादळ आला की म्हणजे काही समजलं नाही। माझी मुलगी आम्ही बाहेर धान जमा करत होतो आणि अचानकच वाराधून सुटली आणि हा वादळ आला आणि माझी मुलगी आतमध्ये झोपली होती पाडण्यामध्ये। तर आम्हाला काही सुचलं नाही। मग आम्ही ती पाडण्यामध्ये होती आणि अंदरची पूर्ण कवेलू वगैरे उडाले आणि पाणी पण आला आतमध्ये। मी अचानक दार उघडा करून तिला आणायला गेली आणि तिला पाडण्यामधून काढली आणि बाहेर आली। बाहेर सुद्धा राहिला जागा नव्हती आणि मग तिला बाहेर घेऊन आली। ती खूप भीत होती आणि भिंत सुद्धा पडली। सोफा वगैरे तुटला, अलमारीच्या वर सुद्धा भिंत पडली आणि अशी खूपशी नुकसान झाली। इंदिरा सुनकिनवार, नारायणजी सुनकिनवार यांच्या त्यावेळेस आम्ही शेताहून आला आणि खूप जेवण वगैरे केला आणि मग ते असा आभाळ वाटला तर आम्ही खूप असा धुंद वारा एक खट्टे आली असा कधी आम्ही पाहिला नव्हता एवढा धुंद वारा। तर आम्हाला असा आमच्या टीना सुद्धा घराच्या पूर्ण वरत उडत आणि आमच्या दिवाली भिंत पडली आणि त्या भिंतमधून मग आम्हाला अशी खूप भीती वाटली का कुठे राहावा। आणि जे दाण्याचे पिपे होते ते सुद्धा दाना झाकणं निघून पाणीनं खूप भरले आणि आम्हाला पूर्ण गॅस वगैरे सर्व मोडून गेली। दिवाळीवर दिवाण होता त्या दिवाणाकाठी पूर्ण अशा भीती पडल्या, विटा पडल्या, दिवाण सुद्धा मोडला। तर आम्हाला असा वाटत होता आता कोठी राहावा कोठी जावा न खूप खूप अशी इफरीट येत होता का कोठी बाहेर नव्हता निघता येत आम्हाला। तर आम्ही एका कोणत्यामध्ये एवढे मिळून सन्या 5 जण जीव आम्ही त्या कोणत्यामध्ये राहिला आणि असा वाटत होता आम्हाला का आपला जीवन हा कोठी लपवावा आणि कोठी नाही म्हणून सन्या। तर आम्हाला अशी कधी पाहिला नाही। तर आम्हाला एवढी इच्छा आहे का आमचा घर पूर्ण उद्ध्वस्त झाला आणि या उद्ध्वस्तामुळे आम्हाला काहीतरी शासनानं द्यावा मदत करावा म्हणून असा